ओव्हर टू इमत सर. यस, थैंक यू सो मच सनी मोहिते. जाऊया मैचकडे. फिर एक बार तमाम शायकीन का स्वागत करता हूँ. लिए चलता हूँ मैच की ओर, जहाँ पर दोनों टीमों का बेहतरीन बैटल. पहली गेंद ऑफ स्टिक से बाहर. राम जागड़े सर का इशारा नो बॉल का. एक ऐसा इवेंट सनी सर बेसब्री से इस टूर्नामेंट का इंतज़ार भी था, और पिछले 2 दिनों में बहुत अच्छी कमेंट्री के ज़रिए आपने दर्शकों का दिल लुभाया है. बहुत अच्छा क्रिकेट देखने मिला है. 50 भी देखने मिली है. 6 गेंदों में 6 सिक्सर भी देखने मिले. बहुत अच्छा क्रिकेट खेला गया है. विकेटों की भी गुच्छों में विकेटें हासिल किए गए हैं. फिर एक बार बॉलर बॉलिंग ट्रैक पर. ओहो, अच्छी गेंद. गेंद पर अच्छी वापसी नज़र आई. चूँकि गेंद ऑफ स्टिक से बाहर बैट्समैन से दूर रखने का इरादा है. एक तरफ देखा जाए तो दापोली फाइटर सनी सर, देखा जाए तो इन्होंने टॉस को जीता, पहले बैटिंग का फैसला लिया. क्या इनका ये फैसला उन्हें शेकी स्टार्ट देगा, ये तो वक्त ही बताएगा. बहरहाल दूसरी ओर ये भी नहीं भूलना चाहिए कि टीम की तरफ से आयुष कोलतरकर एक स्ट्राइक बॉलर है, विकेट के लिए जाने जाते हैं. फिर एक बार अगली गेंद लेकर ओवर द विकेट. शॉर्ट पिच डिलीवरी थी. आकाश ने खेला हुआ स्ट्रोक सीधा बाउंड्री लाइन के बाहर. गेंद 6 रन के लिए फरार. शानदार सिक्सर. शॉर्ट ऑन पुल किया था, जगह बनाई, और रिप्ले में आप देख सकते हो जिस तरीके से शॉर्ट पिच गेंद को बहुत जल्दी भाप लेते हैं आकाश सकपाल. 2 गेंदों में 6 पर खेल रहे इस वक्त. ये खूबसूरत सा टूर्नामेंट दापोली मॉनसून चैंपियन ट्रॉफी, चैंपियन लीग, इस तरीके का ये इवेंट आपके सामने नजर आ रहा है. फिर एक बार बॉलिंग ट्रैक पर आयुष. फिर दूर रखने का इरादा. इस बार रामसर का इशारा वाइट का. गेंद काफ़ी हद तक बाहर. वाइट की वजह से रन में इजाफा. रन हो चुके हैं इस वक्त 2 गेंदों में 9 रन. दापोली के ऐतिहासिक आज़ाद मैदान पर ये आप मॉनसून का बहुत ही बेहतरीन सुनहरा टूर्नामेंट देख रहे हो. बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया है ऑर्गेनाइजर कमेटी ने. इस दफ़ा देखिए लोअर फुल टॉस की इस गेंद को खेल नहीं पाए. चूँकि सनी सर, लोअर फुल टॉस की जो गेंदें होती है ना, इतनी आसान नहीं होती है, क्योंकि गेंद जिस तरीके से बैट्समैन का स्टांस, बैट्समैन को थोड़ा सा आगे जाकर खेलने की कोशिश होती है. लेकिन इस वक्त सिचुएशन देखिए, 5 ओवर के खेल में 3 गेंदें और स्कोर हो चुका है 9. शुरुआत अच्छी मिली है, लेकिन अभी भी 3 गेंदों का आना बाकी पहली ओवर का. फुल टॉस गेंद थी. फिर ऑन साइड की जानिब गेंद को टर्न किया. गेंद के ऊपर 1 रन तो हासिल किया. अच्छी सोच है, क्योंकि अक्सर कहता भी मैं हूँ कि जिस तरीके से सनी सर, सोच को बदलोगे तो सितारे बदल जाएंगे, नज़र को बदलोगे तो नज़ारे बदल जाएंगे. कश्तियाँ बदलने की कोई ज़रूरत नहीं है, बस दिशा को बदलोगे तो किनारे बदल जाएंगे. अब दोनों टीमों में से कोई एक टीम आगे क्वालिफाई होगी, इस वजह से कि उन्हें अपना बेस्ट देना पड़ेगा. इस दफ़ा अच्छी गेंद थी, बिल्कुल जड़ में कोशिश गेंद को करने की. लेग स्टिक पर गेंद को रखा था. मेरे ख्याल से लेग बाइस के रूप में यहाँ पर रन मिल जाएगा. बैट कट 1 रन जरूर आया, और इस 1 रन के कारण टीम का स्कोर हो चुका है धीरे धीरे 11 रन पर. ये जोड़ी रिकॉग्नाइज पेयर है सनी सर. यहाँ पे ये जोड़ी टिकनी चाहिए, जहाँ तक मेरा अपना मानना है. बहरहाल आयुष फिर एक बार अगली गेंद के साथ ओवर द विकेट. फुल टॉस गेंद नहीं बख्शी जाएगी. गेंद को सीधा भेज दिया हवाई यात्रा पर. ये लीजिए सोने पे सुहागा, बाई 1 गेट 1 फ्री. 6 भी लीजिए और साथ में 9 भी लीजिए. क्या गेंद डाली थी, फुल टॉस गेंद थी, भरपूर फायदा उठाया. लेकिन ये देखिए 9 भी कर बैठे. वेस्ट लाइन के ऊपर गेंद होने के कारण स्कोर में सीधा इजाफा हो चुका है. स्कोर सीधा ट्रैवल हो चुका है देखते ही देखते 18 रन पर. अच्छी शुरुआत. कहते हैं ना कि वेल बिगन इज हाफ डन. शुरुआत अच्छी हो तो अंत भी अच्छा होता है, और वही नज़ारा देखने मिल रहा है इस वक्त. आकाश सकपाल जो टीम के लिए सबसे बेहतरीन भूमिका निभा रहे इस वक्त, और उनके साथ में दूसरी तरफ जतीन सालगांवकर. लेकिन देखा जाए तो सनी सर, आयुष के पास सुनहरा मौका है, गोल्डन चांस है कि इस मॉनसून चैंपियन लीग में अपने खेल को दिखाने का. बहरहाल अगली गेंद. ये गेंद भी अच्छी थी, लेकिन इस दफ़ा बहुत जल्दी जगह बना ली. ऑन साइड की जानिब खेला. देखते देखते ये रन मुकम्मल, और दापोली फाइटर के टीम ने पहले ओवर में रन हासिल कर चुके हैं इस वक्त 19. सनी सर काय म्हणाल, पहिला सत्र मैदानात चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर, नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली होती,
आणि ही बॅटिंग कुठपर्यंत यशस्वी राहील, म्हणजे 5 षटकाच्या या सामन्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर हे जे दोन संघ आहेत खूप जवळून पाहिलेले आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत, जुने जाणते पण आहेत, तरुण पण आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलात तर हे दापोलीसाठी खेळतायत. मुळात म्हणजे आपल्या तालुक्यासाठी रिप्रेझेंट करतायत. आपलं दापोली तालुक्याचं नाव मोठा व्हावा, त्याचबरोबर ज्या पद्धतीने पावसाळी क्रिकेटमध्ये खेळ काय असतो हेही दापोली दाखवते. काय म्हणाल सर? नक्कीच दिवात सर, पहिल्यांदा इथे जे आयोजक आहेत त्यांची प्रशंसा करावी लागेल, कारण त्यांच्या माध्यमातून दापोलीमध्ये आपण पाहतोय तर पहिल्यांदा नवीन चेहरे बघायला मिळत आहेत. सगळे यंगस्टर्स आहेत, तब्बल 10 संघ लीग फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत. हालांकी आपण अनेक स्पर्धा पाहिली असेल, 10 संघ पहिल्यांदा मी तरी बघतोय एका लीग मध्ये खेळताना. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये नवीन नवीन खेळाडू अगदी त्यांचं टॅलेंट दाखवतायत. जे मुख्य आयोजक आहेत आमचे महेशदादा मुंडेकर असतील, जितेंद्र मांडवकर आहेत, त्याचबरोबर आमचे राम जागडे सर असतील, शैलेशजी जालगावकर आहेत, आमचे अजितदादा सुर्वे, त्याचबरोबर बंटी एलकर असतील, शैलेशजी जालगावकर यांच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. दापोलीतल्या सगळ्या यंगस्टर्स असू देत, लिजेंड खेळाडू देखील स्पर्धेचा आनंद अगदी मैदानामध्ये उतरून खेळत आहेत आणि खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. त्याच्यानंतर या मॅचचं जर सांगायला गेलो आपण, कारण या मॅच मध्ये देखील चांगल्या अनुभवी खेळाडूंसोबत यंगस्टर्सना खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याच दरम्यान आपण जर पाहतोय तर या चेंडूवरती एक आक्रमण करत असताना फाईनच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं आणि जिथे मात्र 6 रन्स बघायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती असणारा जो गोलंदाज आहे साई तवसाळकर, थोडेसे आपण पाहायला गेले तर नाखुश दिसतील स्वतःच्या गोलंदाजीवरती. ज्याप्रमाणे जी गोलंदाजी अक्षरशः खराब बॉल होता आणि त्याचा परिपूर्ण फायदा आकाश सकपाळ एक स्टार खेळाडू आहे, प्रचंड अनुभव यांच्याकडे देखील राहिला, अनेक मोठमोठ्या स्पर्धा मात्र खेळतात ते. त्याच्यानंतर साई तवसाळकर यांच्याकडे देखील चांगली विद्वत्ता आहे, गुणवत्ता, जे पोटेन्शियल कॅलिबर आहे ते देखील तुम्हाला आता या ठिकाणी सादर करावं लागेल. कारण मी तरी म्हणेन या दोन्ही टीमसाठी डू ऑर डायची मॅच आहे. कारण तुम्ही पहिले दोन्ही सामने पराजित होऊन आलेला आहात, त्याच्यानंतर मात्र ही जो तिसरा सामना आहे हा जिंकणं महत्वाचंच आहे. त्याच्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुल टॉस आहे, या फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय आणि चेंडू मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही चेंडूवरती 6 रन षटकार. कमालची बॅटिंग साधली आहे. दुसऱ्या षटकातला मात्र हा पुढचा चेंडू होता, त्याच्यावरती चांगलं आक्रमण केलं आणि आकाशनं मागच्या मॅच मध्ये अर्धशतक देखील झळकावलं होतं आणि तिथूनच मात्र ज्या मॅचला मात्र सोडले तिथून पुन्हा एकदा कंटिन्यूस केले. आतापर्यंत 26 वरती 8 चेंडूंना फेस करत असताना आकाश पोहोचलेला आहे. तर जतीन सालगावकर यांनी मात्र 2 चेंडू फेस केलेत, केवळ 2 रन्स. म्हणजे एक बॅटर मात्र थोडासा अग्रेसिव्ह खेळतोय, त्यानंतर एक खेळाडू डिफेन्सिव्ह खेळताना पुन्हा एकदा फ्लॅटेड आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील, परंतु अंपायरचा इशारा, चेंडू 1 बाउंस, सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळणार आहेत. हे चांगलं क्रिकेट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना सर की घेतलेला निर्णय चुकीचाच कसा हे ज्याला कळालं ना ते येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होतात. आज मात्र त्यांनी डिसिजन घेतलं की टॉस जिंकला, बॅटिंगचं डिसिजन दापोली फायटर्सच्या टीमने घेतलं, परंतु ते सांगतात आम्ही घेतलेला निर्णय चुकीचा नाहीये, त्याला आम्ही नक्कीच बदलून दाखवू आणि तेच आकाश सकपाळच्या माध्यमातून दिसतंय. कारण दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत, त्यांच्या तालमीमध्ये सर्व यंगस्टर्स आहेत. आपण सर ऑब्झर्व केलं दापोली फायटरची जर टीम या लीग मधील तर सर्व नवीन चेहरे पाहायला मिळतील. काही बातच ज्या वेळेला आपण क्षेत्ररक्षण करताना बघू त्यावेळेला नवीन नवीन चेहरे असतील. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये नक्कीच खेळले गेले. षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ अजून देखील मैदानावरती चालू आहे. त्याच्यामध्ये स्कोरचा विचार केला 36 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साई तवसाळकरला गोलंदाजीसाठी पाठवले. अक्षयनं सांगितलं की दुसरं षटक साईच्या माध्यमातून टाकलं जाईल. ओ यावेळेला बैती गंगामय खिलाडी बी हात दोर आहे, दोन्ही बाजूने पिटाई केली जाते. आता आकाश नाही तर जतीन सालगावकर यांच्या वाटमधून षटकार पाहायला मिळतोय. कमालची बॅटिंग दोन्ही बाजूने. आता मात्र दोन्ही जे खेळाडू आहेत आपण म्हणतो ना सर की दोन्ही बाजूने आता पिटाई चालली आहे. आता आकाश सांगतोय की मी देखील अगदी चांगले मोठे प्रहार केलेत, त्याच्यानंतर स्ट्राईकला जतीन आलेत, मी तरी का थांबू. ते देखील मोठे स्ट्रोक खेळतात. खराब चेंडू आहे, खराब चेंडूवरती आक्रमण, चांगला चेंडूला सन्मान एका चांगल्या खेळाडूची निशाणी ओळखली जाते आणि ते आता जतीनच्या माध्यमातून देखील दिसलंय. पण जतीन यांना अगदी दापोलीचे सचिन तेंडुलकर या नावाने ओळखत आहे आणि त्याच्या ताळमीमध्ये देखील आपण बघतोय तर अनेक खेळाडू घडलेत. आपण जर पाहायला गेलं तर हसन टिकले हा देखील खेळाडू आता आपण पाहिलं भारताच्या बाहेर देखील जाऊन चांगलं क्रिकेट खेळतोय आणि दापोलीच्या अनेक स्पर्धा तो देखील दापोली या स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या आनंद घेत असतो. षटक क्रमांक
या ठिकाणी 2चा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 21च्या सरासरीनं 42 रन झोन ओव्हरमध्ये बनवलेले आहेत. सर नक्कीच झोन ओव्हरमध्ये 42 झालेत. येणारे 3 षटकं अजून बाकी आहेत. काय सांगाल कुठपर्यंत धावसंख्या पोहोचेल? यस सनी सर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात अगदी योग्य आहे. परंतु ज्या गोष्टीचं जर मी सांगायचं झालं तर क्रिकेट हा दोन्ही बाजूनी खेळला जातो. परंतु ज्या प्रकारे दोन्ही बॅट्समॅन एक दुसऱ्याचा जो साथ देतात आणि काउंटर अटॅक जो सुरू झाला आहे, म्हणजे एका बाजूने आकाश त्याचं नॅचरल गेम खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने अनुभवचा भंडार ज्याला म्हटलं जातं. आणि आत्ताच जे तुम्ही ज्यांना नाव दिलात, भारताचे एवढे मोठे खेळाडू आणि वर्ल्डचे एवढे मोठे खेळाडू, त्यांना जी प्रसिद्धी तो नाव या अशा खेळाडूला देत आहे, म्हणजे कुठेतरी ह्याच्यामध्ये त्याचा पोटेन्शियल म्हणा किंवा जे काय एक्सपिरियन्स म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत. तर खरोखर आज सिद्ध झालं आहे. तर गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजाला कुठेतरी चेंजेस आणावे लागतील. फिर एक बार मुकाबले की ओर बढ़ते हैं. तीसरी ओवर लेकर बॉलर तैयार. बॉलिंग ट्रैक पर इस वक्त स्वप्निल आए हैं. मुझे ऐसा लगता है कि लेफ्ट हैमर का यूज़ इस वक्त बहुत अच्छा हो सकता है, क्योंकि लेफ्ट हैमर के पास ज़्यादा एडवांटेज रहता है. राइटी बैट्समैन के लिए थोड़े से घातक भी बन सकते हैं. अच्छे लाइन लेंथ को अगर बरकरार रखते हैं तो ज़रूर कुछ खास देखने मिल सकता है. एक यंगस्टर है, लेकिन जो पिछली कुछ गलतियां है उनको सुधारने का इससे बेहतरीन मौका नहीं मिल सकता. ये लीजिए, फिर एक बार गेंद को हवाई यात्रा पर भेजा है. गेंद चली हवा की सैर करने बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. कमाल का स्ट्रोक. आई हैंड कोऑर्डिनेशन देखिए, बैट्समैन का टेम्परामेंट देखिए और बैटिंग का स्विंग देखिए सर. ये देखिए, जैसी गेंद शॉर्ट पिच आई, छोटी गेंद आप आकाश सकपाल को नहीं कर सकते. अगर आप छोटी गेंद रखते भी हो तो खंदे के जोर से फेंको और तेज फेंको, ताकि बैट्समैन के लिए थोड़ा सा दबाव बन सकता है. लेकिन वैसा नहीं हुआ. गेंद थोड़ी सी धीमी रही और नतीजा सामने. स्कोर कार्ड के ऊपर स्कोर हो चुका है 49 रन. अगली गेंद स्वप्निल द्वारा. ये देखिए, अच्छी गेंद रखने का इरादा जरूर था. ऑन साइड की जानिब फिर एक बार खेला है कारपेट के सहारे. 1 रन मुकम्मल. दूसरे की कोशिश थी, लेकिन यस नो का कॉल. बैकअप के लिए कोई खिलाड़ी नहीं. देखते देखते तुमने चुराया दिल को नहीं, तुमने चुराया 2 रन को. 2 रन पूरे हो गए और इसी के साथ 50 अप. 51 स्कोर कार्ड के ऊपर स्कोर टांग दिया है दापोली फाइटर के ओपनर्स ने. बहुत अच्छी जोड़ी और पार्टनरशिप भी बिल्ड हुई है सर. पहले विकेट के लिए अगर आप देखोगे तो बहुत अच्छी पार्टनरशिप बिल्ड हुई है. 51. आकाश बहुत अच्छी बैटिंग करे. इस वक्त 12 गेंदों में 39 रन पर खेल रहे हैं, जबकि जतीन सालगावकर उनका साथ देते हुए 4 गेंदों में 8 रन पर. अच्छा शॉट है. ये भी गेंद जाएगी मैदान के बाहर. जाओ और उसको लेकर आओ. इतना दूर भेजा. 6 रन. मुझे ऐसा लगता है कि पिछले गेंद का एक्शन रिप्ले कहाँ ना कहाँ चेंजेस नजर जो आ रहे हैं वो आकाश की बैटिंग में ना आ रहे हैं. क्या बैटिंग कर रहा है बैट्समैन आकाश सकपाल. कहते हैं ना कि शेर के मुंह को अगर खून लग जाए तो वो शिकार करना नहीं छोड़ता. अब गेंद कौन सी भी डालो, आकाश सकपाल बहुत जल्दी भाप लेते हैं गेंद को. समझने की कुव्वत बहुत अच्छी है गेंद को. इस वक्त रबर बॉल के अंदर आप देख रहे हो कि आकाश सकपाल का जलवा वो बिखेर रहे हैं इस मैच के अंदर. 13 गेंदों में 45 रन के योग पर खेल रहे हैं. अपने जाती स्कोर की अगर बात की जाए तो स्कोर हो चुका है 57. क्या अर्धशतक आज के दिन का और एक दिखने मिलेगा? आइए देखते हैं. ओह, ये गेंद काफी बाहर. बैट्समैन ने नहीं बल्कि गेंदबाज ने दिशा चेंज की और इस गेंद पर थोड़ी सी मेरे ख्याल से दशा भी होती हुई, क्योंकि गेंद वाइड है. वाइड नेहमी वाइड असतो, क्योंकि वाइड की वजह से बैट्समैन की समझने की जो एबिलिटी है, कुव्वत, वो बढ़ जाती है कि अगली गेंद को कैसा खेलना है. इस वक्त टीम का स्कोर है 58. मुफ्त का ये रन मिला है. फिर एक बार स्कोर तेजी से ट्रैवल होता हुआ 58 रन पर. इस वक्त ओवर चल रही है 2.3, यानी तीसरा ओवर और 3 गेंदें आना बाकी. ये लाजवाब शॉट. क्या स्ट्रोक मारा है. बिल्कुल इसी के साथ अर्धशतक पूरा. ये भी गेंद 6 रन की सलामी देती हुई. क्या बात है. अर्धशतक और आकाश का सेलिब्रेशन देखिए. बैट को चुंबन लेते हुए और जिस तरीके से अपने सर के ऊपर जो कैप थी उसको निकाला. और ये देखिए 14 गेंदे 51 रन, जिसमें 7 सिक्सर और 1 चौका. क्या आकाश सकपाल तालियों का हकदार नहीं है? तालियां जरूर बजनी चाहिए आकाश सकपाल के लिए. लगातार सेकंड 50 है. हमारे सनी सर बता रहे कि इमाद भाई इससे पहले भी
50 हुई थी, लेकिन वो मामला कुछ अलग था। अब ये मैच बहुत इंपॉर्टेंट है, डू और डाई का मैच है। इसमें पीछे नहीं देखना है, आगे बढ़ने के लिए जितना जो कुछ भी अपने पास टैलेंट है, पोटेंशियल है, वो सब कुछ खर्च करना पड़ेगा। इस वक्त सनी सर टीम की अगर स्कोर की बात की जाए तो इसका स्कोर कार्ड के ऊपर स्कोर हो चुका है 65। अब जतीन के पास स्ट्राइक है, जतीन सालगांवकर। ओहो, ये देखिए, ये देखिए, ये गेंद बाहर निकलते हुए राम सर का इशारा, वाइड का अतिरिक्त रन, टीम का स्कोर 66 पर जा पहुंचा। ये ओवर काफी महंगा साबित हुआ है। इस वक्त इस गेंदबाज ने 5 गेंदों में 24 रन खर्च किए। ओहो हो, आखिरी गेंद, ये इनसाइड आउट, इसी के लिए तो जाने जाते हैं। आपने सचिन तेंदुलकर की बात की, लेकिन ये जो स्ट्रोक है ना इनके, ये बिल्कुल राहुल द्रविड़ की याद ताज़ा करा देते हैं, जिस तरीके से वो खेला करते थे भारत की टीम के लिए। इस बार देखिए आंख मोछोली का खेल, 1 को 2 में कन्वर्ट कर लिया और देखते ही देखते 2 रन मुकम्मल, 3 ओव्हर का खेल खत्म। टीम का स्कोर हो चुका है 68। सर काय म्हणाल? 68 धावा झालेल्या आहेत। पहिला सत्र मैदानात चालू आहे। पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 26 धावा आल्या। म्हणजे कुठेतरी जो धावांचा जो ग्राफ आहे तो वरच्या बाजूला वाढत चाललेला आहे। कुठेतरी गोलंदाजाने ह्या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण पण या मॉन्सून चॅम्पियन लीगमध्ये मोठ्या प्रमाणात खेळतोय आणि आपल्याला लोक बघतायत, आपल्याला निवडलं गेलंय। तर सर काय म्हणाल, कुठल्या गोलंदाजावरती विश्वास जास्त केला जाईल आणि त्याच्याकडून अपेक्षा काय असणार? नक्कीच जर आपण पाहतो 3 ओव्हर नंतर 68 रन्स तर झालेले आहेत। दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 आहे, परंतु वरुण राजा कुठेतरी रुसलेला दिसतोय। या मान्सूनचा फील मात्र येत नाहीये ही संपूर्ण स्पर्धा। आणि कुठेतरी सर रबल बॉल जर आपण स्पर्धा खेळत असू तर थोडासा पाऊस देखील असणं गरजेचं आहे, कारण एक फॅक्टर आता बॉलरसाठी कुठेतरी आपण म्हणतो की जो पावसाचं पाणी असतं ते कुठेतरी त्यांना साथ देतं त्या गोलंदाजीसाठी। आणि ती इथं संपूर्ण जी विकेट आहे ती सुकी आहे, सो ड्राय विकेट आहे आणि आज कारणास्तव फक्त आणि फक्त गोलंदाजांची पिटाई होते, बॅटर्सच्या प्रेमात ही विकेट पडली आहे। हे आता दृश्य फक्त दिसतंय आपल्याला। म्हणजेच काय होतंय सर, एखादा जर चांगला बॉल असेल त्याच्यावरती देखील सिक्सेस पाहायला मिळतात। गोलंदाज दीप तवसाळकरला गोलंदाजीसाठी आता बोलावले गेले। दीप तवसाळकर क्रमांक 14 षटक दीपला पाठवलं जाईल। पहिल्या 3 ओव्हर मध्ये 68 झालेले आहेत। ज्याप्रमाणे इमाद मोडक सर यांनी देखील सांगितलं की गोलंदाजांना देखील चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे। ऍब्सोल्युटली, कारण ज्याप्रमाणे त्यांनी ऑब्झर्वेशन केलं की कुठेतरी कमी गतीचे बॉल ज्याच्यावरती आक्रमण करताना आकाश, ओ हा खराब बॉल आहे, अक्षरशः खराब चेंडू आपण बघितला दीप तवसाळकर यांचा। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ तितका सुरेख पाहायला मिळतोय आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल देखील, व्हाईट +2 नो बॉल आहे, नो बॉलचा इशारा आहे, नो +2 म्हणजे इज इक्वल टू 3 असे 3 रन्स आता ऍड करावे लागतील। हे बोनसचे रन्स आहेत, या चुका तुम्हाला सुधारावे लागतील। आधीच तर खूप रन्स गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर नो बॉल टाकत असेल तर येणारा पुढचा बॉल हा फ्री हिटचा असेल, तिथे बॅटर्स अगदी चांगल्या रेमध्ये दिसतील। आधीच सेट बॅटर्स तुमच्या समोर आहेत। आपण समीर सावंत यांना पाहिलं की 21 बॉल मध्ये 66 धावांची एक नॉट आउट पारी, त्याच्यानंतर आकाश सपळ हे देखील कमालची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये करतायत। बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। शॉट ऑफ प्लेन यावेळेला डीप स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या मागे येतील का आदिल नांदगावकर आहेत, परंतु तेवढा अंदाज वर्तवला आलेला नाहीये आणि हातामधून कॅच निसटले आणि नक्कीच फ्री हिट होता, एवढा हरकत नाही, परंतु रन्स मात्र गेले तिथे। फ्री हिटचा बॉल होता, मागचा चेंडू नो टाकला, त्याचा फायदा पूर्ण एकदा घेण्यासाठी 73 रन्स, 73 रन स्कोर वरती 3.1 ओव्हर पर्यंतचा खेळ झालाय। 14 षटक इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। चला दीप तवसाळकर असतील, त्याच्यानंतर बॅटर्स तयार नव्हते, पहिल्यांदा बॉलर नव्हते, मग नंतर बॅटर्स हा ड्रामा पाहायला मिळेल। धावांचा डोंगर उभा राहिलाय, 73 आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती स्कोर आपण पाहतोय। अजून देखील 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे।
ह्या 11 चेंडूंमध्ये किती रन्स बनवले जातात हे देखील पाहावं लागेल. पुढचा चेंडू दीपच्या माध्यमातून टाकला जाईल. यावेळेला फुल टॉस आहे. ओ देखना स्ट्रोक आहे. आकाश अकबर यांच्या माध्यमातून एक हार्ड स्ट्रोक आपण पाहायला मिळाला. 6 रन्स मिळतील षटकाराला. काय बॅटिंग चालली, कमालची बॅटिंग. कालच्या दिवसामध्ये आणि आपण पाहिलं रिप्ले मध्ये देखील अगदी त्या क्रीजच्या त्या पॉपिंग क्रीजच्या अगदी डीप मध्ये जाऊन बॅटिंग करतायत. खूप मागे जात आहेत. त्याच्यानंतर स्ट्रोक खेळला गेला. आपण समीर सावंत यांना देखील बघितलं. आजच्या दिवसातील 110चा हायस्ट स्कोर आहे संपूर्ण स्पर्धेतला. तर कालच्या दिवसामधला आपण पाहायला गेलं तर 119 झालेले होते. 120चं टार्गेट दिलं होतं. कालच्या दिवसामध्ये ती देखील आपण मॅच पाहिली होती. कमालची बॅटिंग. आणि कालच्या दिवसामध्ये सनी कोणी आणि देखील 112 रन्स बनवले होते. कमालचं ते देखील क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे फक्त धावांचा डोंगर उभा राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज देखील 110 रन्स बनवले गेले. त्याच्यानंतरला इथून मात्र ते रेकॉर्ड मोडलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. आकाश आणि त्याचबरोबर जतीन सालगावकर या दोघांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी 79 रन्स झालेले आहेत. दीप तवसाळकर पुन्हा तयार असतील. पुढचा बॉल टाकला जाईल. शॉर्ट ऑफ लेंथ. चेंडू पडल्यानंतर थोडासा खालच्या बाजूला बसलेला आहे. आणि नक्कीच ते असे चेंडू आपण म्हणतोय ना की कुठेतरी बॅटर्सला फसवू शकतील. तर सुरुवातीपासून गेलाय 20 चेंडू फेस केलेत आकाशनं, ज्याच्यामध्ये तो 62 धावांवरती खेळतोय. काय बॅटिंग केली आहे. सुरेख गोलंदाजी प्रभावित केलंय. येणारा पुढचा चेंडू असेल. दीप तवसाळकर पुन्हा तयार होतील. यावेळेला पुन्हा एकदा चांगला दर्जेदार फटका आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवरती देखील 6 रन्स मिळणार आहेत. खूप सुरस स्ट्रोक आहे. देखना स्ट्रोक आहे. डोळ्यांचं पारणं फेडलं या स्ट्रोकनं. आकाश रखपाल पुन्हा फायर झालेत आणि संघाचं स्कोरबोर्ड आता 85 ला जाऊन पोहोचलंय. त्या 85 मध्ये जर पाहायला गेलं तर 68 रन्स आकाश सकपाळ यांचे आहेत. आणि जतीन सालगावकर मात्र 5 चेंडूंना फेस केले केवळ 10 रन्स वरती खेळत आहेत. त्यांना माहित आहे की आपले साथीदार आता चांगल्या लयमध्ये दिसतात, चांगले सेट झालेत आणि तेच मात्र आक्रमण करतील. 21 बॉल 68 रन्स. आकाश सकपाळ एक यादगार पारी. बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये देखील हे अर्धशतक. येणारा पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा रनअप मध्ये दुविधा आपण बघतोय. कारण 5 बॉल मध्ये 17 रन्स खर्च केलेले आहेत दीप तवसाळकरनं. हे देखील थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक आहे. कारण इथे जर पाहायला गेलात पहिलं षटक आयुष कोथरकर, त्याच्यानंतरला मग आपण साई तवसाळकर यांना पाहिलं होतं. तिसरं षटक स्वप्नील पानवलकरनं तिसरं षटक टाकलं. चौथं षटक आपण दीप तवसाळकर यांना बघतोय. म्हणजे एकही इम्पॅक्ट प्लेयर देखील तुम्ही घेऊ शकला असतात. ऍज अ बॉलर तुम्ही यूज करू शकला असतात. यावेळेला देखील पुन्हा एकदा आक्रमण आहे. हवाई सफर. 6 रन षटकार. आकाश सकपाळच्या बॅट मधून दर्जेदार फटका आहे आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड 91. 91 रन स्कोर बोर्ड वरती, ज्याच्यामध्ये 22 बॉल मध्ये 74. 74 रन्स मात्र आकाश सकपाळनं ठोकलेत. काही बॅटिंग चालली आहे. या धावांचा पाऊस, हा धावांचा डोंगर आपण बघतोय. हा षटकारांचा अवकाळी पाऊस पडला या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. तर आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर पाहायला गेला तर 110 आहे. कदाचित आजच्या दिवसामधला जो रेकॉर्ड बनलाय त्याची बरोबरी वात केली जाईल का, येणारी वेळ सांगेल. काय सांगाल. शेवटचे 6 बॉल आहेत. यस सर, ज्या पद्धतीने आपण बॅटिंग बघलेला आहात, काय बॅटिंग करतोय अफलातून टायमिंग, आणि ज्या पद्धतीने शॉट सिलेक्शन आहे, प्रॉपर शॉट सिलेक्शन आणि एक्झिक्युशन करतोय. म्हणजे जिथे ज्या ज्या ठिकाणी फटके खेळायचे त्या त्या ठिकाणी खेळतोय. आणि असं नाही आहे की या ओव्हरमध्ये कुठे सगळेच बॉल बॅट्समॅनचा फेवरमध्ये होते. काही बॉल बॉलरनी पण चांगले टाकायचा प्रयत्न केले, परंतु त्या बॉलवरतीही त्यांनी षटकार मारून आपलं गेम सिद्ध करून दाखवलं की मी आकाश सकपाळ आहे आणि मला दापोली फायटरमध्ये खेळायचं आणि संधी देण्याचं कारण काय होतं ते हे होतं. खरोखर आपण जे उल्लेख केलात की आजच्या दिवसात 110 काहीतरी हायेस्ट स्कोर आहे.
मुझे ऐसा लगता है कि ये ओवर में अगर ज़्यादा से ज़्यादा आकाश सकपाल को स्ट्राइक मिली तो आज के दिन का नहीं बल्कि पूरे 2 दिन के अंदर का सेंचुरी बनाने वाला पहला बैट्समैन देखने मिल सकता है, जिस हिसाब से वो बैटिंग कर रहा है। मेरे ख्याल आखिरी ओवर है और आखिरी ओवर में किसको हाथ में गेंद थमाई है? सौरभ को। बहुत जिम्मेदारी वाली ओवर है। आइए देखते हैं पहली गेंद पर स्कूप शॉट खेलना चाहते थे, रनआउट का मौका और वाइड और साथ में रनआउट। ये विकेट को सेक्रीफाइस किया है, लेकिन पार्टनरशिप के बिल्ड करने के लिए जो जतीन सालगावकर का जो कंट्रीब्यूशन था, इसके लिए भी ज़रा जोरदार तालियां बजनी चाहिए। अच्छा साथ दिया। 4 ओवर में देखा जाए तो वाइड और पहली ही गेंद पर रनआउट के रूप में यहाँ पर विकेट तो जाएगा, गेंद फेयर नहीं होगी। लेकिन स्कोर की बात करें तो इस वक्त 91। काफ़ी हद तक लाइव चैट भी चालू है, जो अच्छे कमेंट्स है उसको भी पढ़ा जा रहा है। टूर्नामेंट के रिलेटेड जो भी अपने जिस तरीके से खुशी का इजहार कर रहा है उसको माइक्रोफोन के जरिए ज़रूर सनी सर भी और मैं भी कोशिश करूँगा बोलने की। बहरहाल मैच की ओर हम रुक करते हैं, जहाँ पर एक अच्छा क्रिकेट पेश करना ज़रूरी है। अच्छी वापसी बॉलिंग ट्रैक पर इस वक्त सौरभ की ये गेंद सौरभ है, सौरभ नाटेकर बॉलिंग ट्रैक पर। लगातार 2 गेंदें खराब की है उन्होंने, वाइड गेंद की है, लेकिन चुनौती ये बात है कि सामने आकाश सकपाल है, गेंद करे तो कहां पर। ये लीजिए, जाओ और लेकर आओ। क्या बात है, शॉर्ट पिच गेंद थी और भरपूर फायदा उठाया, बिल्कुल गेंद को हवाई यात्रा पर भेजा। ये देखिए रिप्ले में जिस तरीके से सौरभ की जो गेंद थी बहुत जल्दी पिक कर लिया था, पिकअप स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर और बल्ला गया खंदे के पीछे। ये लीजिए और एक सड़क पे लगने वाला कड़क बेधड़क शॉट, 6 रन, 105 हो गए। अब मुझे ऐसा लग रहा है कि आकाश सकपाल के 100 होने के चांसेस ज्यादा है, क्योंकि अभी भी 4 गेंदें आना बाकी। टीम का स्कोर 105। आकाश सकपाल खेल रहे 24 गेंदों में 86 रनों की पारी। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। 86 धावांची नाबाद खेळी खेळतोय आकाश सकपाल। 14 पाहिजेत सेंचुरी करायला। वाह। फिर एक बार देखिए लोअर फुल टॉस की गेंद कारपेट के सहारे खेला है, गेंद जमीन को गुदगुदिया लेती हुई फील्डर के पास गई। 2 रन का कॉल और गुड रनिंग बिटवीन विकेट। 2 रन पूरे हो गए क्या तीसरे के लिए, लेकिन जतीन ने बाहर से कॉल दिया। आप जल्दबाजी मत कीजिए, आपके पास 3 गेंदें और है, अभी भी 12 रन अगर आते हैं, 2 बड़े सिक्सर आते हैं, तो टूर्नामेंट का पहला सेंचुरी बनाने वाला बैट्समैन आपके सामने होगा। जरा जोरदार तालियां। 107 दापोली की मैं बात कर रहा हूं। दापोली में पहली बार मॉनसून के हिस्ट्री में पहला ऐसा बैट्समैन होगा इस साल में, अगर देखा जाए तो बिल्कुल हिस्ट्री क्रिएट करेंगे और हिस्टोरिकल मोमेंट बनेगा। मेरे हाल देखते हैं, 3 गेंदें हैं, क्या लगता है सनी सर? आइए देखते हैं। ये लीजिए, स्विंग किया है मिड विकेट के जानिब, गेंद सीधी मैदान के बाहर, 6 रन। वाह भाई वाह। अब 2 गेंदें बची है इस ओवर की और टीम का स्कोर सीधा छलांग लेता हुआ 113। ये लीजिए, ये देखिए कितना कमाल का टाइमिंग था, स्विंग देखिए कितना बेहतरीन था बैट का। और अब खेल रहे 26 गेंदों में 94 पर। शतक और हिस्ट्री क्रिएट करने के लिए बस अपने 6 रन की दूरी पर। मुझे ऐसा लगता है कि स्ट्रीम तो खत्म हो जाएगी शाम में, लेकिन इसकी रील्स तो जरूर आने वाली है। जरा जोरदार तालियां बजनी चाहिए। 4 गेंदें हो चुके हैं इस वक्त, क्या शतक होगा? ये गेंद अच्छी थी, जड़ में करने की कोशिश, 1 रन पूरा किया है। दूसरे का कॉल है, श्रेयस ने कहा कि दौड़िए, और देखते देखते 2 रन पूरे। क्या बात है, 115 पर जा पहुंचा स्कोर। यस, अगर सिक्सर आया तो टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर ये भी दर्ज हो जाएगा और आकाश सकपाल की सेंचुरी भी दर्ज हो जाएगी, जो हिस्ट्री में पहली बार मॉनसून क्रिकेट में इस साल और दापोली में पहली बार हुआ है। जरा जोरदार तालियां आकाश सकपाल के लिए बजनी चाहिए। आखिरी गेंद बची है और राम सर तुमच्या या स्पर्धेची पोच पावती घ्या की बॅट्समॅनची सेंचुरी होते। अजून ह्याच्यापेक्षा काय हवंय? होईल का? आता विचार पडले गवय सर, गवय गावातले
बेनेरे गुरुजी आलेले आहेत. बेनेरे गुरुजी आपलं सहर्ष स्वागत. इथे काय झालंय बघा. यस 96 यस 96 लेकिन जरा जोरदार तालियां बजनी चाहिए. ये देख सकते हो आप, टीम के लिए सबसे बेहतरीन पारी खेली है. कीमत पानी का नहीं, कीमत प्यास का होता है. कीमत सिक्सर और चौके का नहीं, कीमत एक अच्छे इनिंग्स का होता है. 13 सिक्स, एक चौका और 28 गेंदों में 96 रनों की पारी. लाजवाब, माइंड ब्लोइंग, आउटस्टँडिंग. सनी सर काय म्हणाल? काय मॅच झालेली आहे. पहिल्या सत्राचा खेळ झालाय. गुरुजी आपलं सहर्ष स्वागत आहे या संपूर्ण मॉन्सून चॅम्पियन लीगमध्ये. परंतु सनी सर मी तुमच्याकडे येईन. ह्या मॅचमध्ये काय मजा आली. शेवटच्या षटकामध्ये धावांचा मात्र पाऊस, इथे पावसाची कमतरता जाणवते, परंतु आकर्षकपणे धावा बनवताना कमतरता जाणवून नाही दिले मॅच सामन्यासाठी आणि चांगले खेळ सादर केलं. सर काय म्हणाल? यापुढील होणारे दोन्ही संघ जे मॅच खेळणार आहेत, संतोष एजन्सी विरुद्ध राज फायटर. दोन्ही संघ नायकांना माझी विनंती आहे, नाणेफेकसाठी या लगेच. धावा झालेल्या आहेत 116 झाल्यात, 117 करायचे आहेत. क्या बात आहे. हा चला टॉससाठी या. संघ संतोष एजन्सी विरुद्ध राज फायटर. संघनायक टॉससाठी या लगेच. यस वेनेरे गुरुजी गवय या गावातून यांच्या हस्ते या मॅचचा नाणेफेक होईल. तर दोन्ही संघनायक यस टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत. यस येत आहेत. गुरुजी येत आहेत. यस बेनेरे सर, इनके हाथों से मैच का टॉस उड़ाया गया है. आइए देखते हैं डिसीजन क्या आया है, कौन टीम टॉस जीती है और डिसीजन क्या लिया है. यस संतोष एजन्सी या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. चला आपण जाऊया या मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये, जिथे सज्ज आहेत मायबोली मराठीमध्ये दापोलीतली एक अशी आवाज ज्यांनी सगळ्यांनाच आपल्याकडे आकर्षित केलंय आणि प्रत्येक खेळाडूंना मोटिवेट करायचं काम करतात असे सनी मोहिते. यस थँक्यू. धन्यवाद मोडक सर. जाऊयात 117 धावांचा पाठलाग करत असताना
समर्थ इलेव्हनचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. डू ऑर डायची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. आकाश सकपाळ, वा कर्जत कमालची पारी. अगदी कमी चेंडूंमध्ये 96 रन्स बनवले, 96 धावांचं ते एक यादगार पारी, एक हिस्टॉरिकल पारी म्हणता येईल दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामधील. त्याच्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण श्रेयस खटावकर गोलंदाजीसाठी तयार असतील. भाऊ इदाते या एंड कडून गोलंदाजी करणार आहेत. डावकर शैलीचा आपण अक्षय यांना बघतोय स्ट्राईक मार्क वरती. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती देखील हवाई हल्ला, 6 रन षटकार. अक्षय मांडवकर जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार झालाय. पहिल्या बॉल वरती इरादा स्पष्ट केलाय की या मॅच मध्ये असं वाटतंय फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांचीच आतिषबाजी होणार आहे. खूप धावांचा डोंगर आपण पाहिलाय कालच्या दिवसामध्ये. कालच्या मॅच मध्ये देखील सुरुवातीची पहिली मॅच होती, शेवटच्या बॉल पर्यंत गेली आणि ही मॅच मात्र आता कशा प्रकारचे पाहायला मिळते हे देखील येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. सायंकाळचं सत्र आहे. थोडंसं या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर वातावरणामध्ये देखील बदल झालाय. कदाचित बॅटर्स देखील या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर थोडेसे बदललेत. चेंडूला अलोंग द कार्पेट खेळले गेले, 1 रन्स आपण बघतोय आणि सरळ साफ नकार दिलेला आहे रामा खेडेकर. मागच्या मॅच मध्ये रामाने देखील एक चांगली पारी खेळली, आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. या मॅच मध्ये देखील तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. त्याचबरोबर मोठे स्ट्रोक येणं गरजेचे देखील आहेत. 117 रन्स जर करायचे असेल तर कुठेतरी एका अशा खेळाडूला आकाशासारखं आक्रमण करावं लागेल आणि त्याला साथीला साथ देत असताना एका खेळून थोडंसं त्याला साथ देण्यासाठी चांगलं डिफेन्सिव्ह एखाद जर खराब बॉल असेल त्याच्यावरती आक्रमण करावं लागेल. ती कुठेतरी पार्टनरशिप चांगली. त्याचबरोबर सायंकाळच्या सत्रामध्ये आमचे परम मित्र साईराजी देसाई सर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. साई सर, मनापासून हार्दिक स्वागत तुमचं. सो असं असतं वा आपण संतोष एजन्सी या टीमनं टॉस जिंकलेला आहे. काही वेळ डिसिजन येईल परंतु दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये तुम्हाला सर्वांना मी घेऊन जाईल कारण मॅच खूप महत्वाची आहे. उद्या सुपर डुपर संडे आहे सर, उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आणि दापोलीतली ही चर्चेतली अनेक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. रायटम ओव्हर द विकेट, खोलवरचा बॉल टाकलाय, यॉर्कर लेन टाकलाय. थोडस या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर बॅटर स्ट्रगल करताना दिसतोय. स्कोर बोर्ड जाऊन आता पोहोचलोय 8 या आकड्यावरती. ज्यावेळेला ऑनला चेंडू खेळला गेला होता अक्षय मांडवकरच्या माध्यमातून परंतु सरळ रामा खेडेकरनं नकार दिला होता दुसरी धाव घेण्यासाठी. त्याच्यानंतर मग एक डॉट बॉल आला, मग सिंगल. आता स्ट्राईक अक्षयकडे गेले. मोठे फटके घ्यावे लागतील तुम्हाला कारण तुम्ही धावांचा डोंगर पोखरायचा आहे तुम्हाला. याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आक्रमणच करावं लागेल. पुन्हा 8व्या बॅटने खेळायचं आहे. बॅटचा स्पर्श झालेला आहे आणि इथे अक्षय मांडवकरांची पारी संपुष्टात आली आहे. पारी समाप्त होते. सुपर बॉलिंग श्रेयस खटावकरच्या माध्यमातून मोठा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयच्या स्वरूपात बाहेर परतावं लागतंय. विकेट नंबर 1. थोडीशी नाजूक परिस्थिती आहे समर्थ इलेव्हन या टीमची. नाजूक परिस्थितीमध्ये दिसत आहेत. क्रमांक 3 वरती कोणत्या बॅटर्सला आता पाठवलं जाईल. त्याच्यानंतर शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. क्रमांक 3 वरती न्यू बॅटरला पाठवले. साई तवसाळकर आलेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये साईचा बल्ला खामोश राहिलाय. मोठे स्ट्रोक आलेले नाहीयेत. मोठे फटके खेळावे लागतील साईला. श्रेयसनं प्रभावित केलंय. शेवटचा बॉल असेल. साई प्रहार करत होते परंतु क्षेत्ररक्षक असतील कवरच्या दिशेत आपण पाहतोय आणि या ठिकाणी षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपलेला आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. लॉस ऑफ 1, 9 रन्स समर्थ 11.
9 रन्स झालेले आहेत सर. पहिल्या ओव्हरमध्ये नाजूक परिस्थिती आहे समर्थ 11 या टीमची. कारण आपण म्हणतो ना ज्याची सुरुवात चांगली त्याचा अंत देखील चांगला होत असतो. पण तो सुरुवात थोडीशी खडतर आहे. या ध्येयापर्यंत हा संघ पोहोचू शकेल का? क्रिकेट आहे काही होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आपण नक्कीच सातत्यानं सांगत असतो. अनेक स्पर्धेनं जात असतो. परंतु मला असं वाटते थोडंसं कुठेतरी आता हे जे ध्येय आहे या ध्येयापासून समर्थ 11चा संघ थोडासा दूर जात चाललाय. कारण ज्याप्रमाणे श्रेयसचं पहिलं षटक त्यानंतर आकाशचं सकपाळ आणि क्रमांक 3चं षटक पुन्हा एकदा श्रेयसचं असू शकतं. काय सांगाल या मॅच बद्दल? यस सर, अगदी बरोबर उल्लेख केलात. फिर एक बार देखिए खेल की शुरुआत हो चुकी है. अच्छा शॉट और दूसरे ओवर की पहली ही गेंद पर सिक्सर आया. पहली ओवर की अगर मैं बात करूं तो पहली ओवर की पहली गेंद पर सिक्सर आया था. बहुत कमाल का स्ट्रोक बल्लेबाज लेफ्टी बैट्समैन ने खेला था 6 रन के लिए. उसके बाद दूसरा ओवर आकाश सकपाल. देखिए पहली ओवर का अगर ख्याल किया जाए तो पहली ओवर में 9 रन आए थे. सनी सर पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केले होते गोलंदाजाने. षटकारानंतर लवकरात लवकर त्यांनी कमबॅक केलं आणि 9 धावांचा फक्त षटक टाकलं रबर बॉलमध्ये, ही मोठी गोष्ट आहे. आणि दुसऱ्या ओव्हरचा जर विचार केला तर आता आकाश सकपाळ आलेत. जे काम पहिल्या सत्रामध्ये झालं होतं तेच काम आता ह्या दोन्ही बॅटरला करावं लागेल. पुढचा चेंडू हो, यावेळी बैट आटली कड़ा. इस बार देखिए अंदरूनी हिस्सा लगा था बैट का. साईराज देसाई इनकी भी शाम के मंजर में आमद हो चुकी है. ओवर के ख़त्म होने के बाद साईराज देसाई, मौसम बहुत ही खुशगवार है और बारिश का इंतज़ार है. दीनादा ज़रूर मानसून क्रिकेट में बारिश का, सावन के महीने में बरसात का इंतज़ार, उसी तरीके से अच्छे बैटिंग का इंतज़ार. इस वक्त देखिए आकाश बैट्समैन से दूर रख रहे गेंदों को. स्कोर की बात करें तो टीम का स्कोर 1.3 ओवर में 16. कंपैरिजन में देखा जाए तो थोड़ा सा पीछे नजर आ रही है इस वक्त. ये लीजिए स्विंग कर दिया मिड विकेट का, यानी गेंद सीधी मैदान के बाहर 6 रन के लिए. गेंद कब आई कब गई पता भी नहीं चला. शानदार सिक्सर. ये देखिए रिप्ले में जिस तरीके से गेंद को खेला था, स्विंग कर दिया था मिड विकेट के जानिब. और रामा इसीलिए तो जाना जाता है. कमाल का स्ट्रोक, कमाल का टाइमिंग, टीट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है. हो, ये देखिए ये अच्छी गेंद थी आकाश सकपाल की. इस गेंद पर सम्मान देना बहुत ज़रूरी था. 1 रन तो हासिल किया. यहाँ पर 1 रन आने के बाद टीम का स्कोर धीरे धीरे सरकता हुआ समर्थ 11 इस टीम का 23 रन हो चुके हैं. और इस वक्त टीम रनों का पीछा कर रही है. 117 रनों का पीछा करना है. सनी सर ने जिस तरीके से कहा कि बहुत बड़ा पहाड़ है, उसे खोदना पड़ेगा, यानी वहां तक पहुंचने के लिए आपको संघर्ष करना पड़ेगा. ये देखिए फिर एक बार ऑन साइड की जानिब 1 रन. देखते देखते 2 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है. और जिस तरीके से सनी सर ने कहा कि जो गेंदबाज अच्छे गेंदबाज है दापोली फाइटर के पास, उनका यूज़ होगा, उनका उपयोग होगा. लेकिन कहाँ ना कहाँ बॅट्समॅन को भी सोच अच्छी रखनी पडेगी. कारण की असं म्हणतात ना की ज्या व्यक्तीच्या नाकातोंडात अपयशाचं पाणी जातो तोच येणाऱ्या काळात समुद्रावरती राज करतो. या सामन्यावरती जर राज करायचं असेल तर तुमच्याकडे जे कौशल्य आहे, जे पोटेन्शियल आहे ते तुम्हाला दाखवावं लागेल. धावा झालेत आतापर्यंतचे 24, षटक झालेत 2. 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावा होतील, सनी सर आता जे काय आहे ना हे स्वतःला करून दाखवावंच लागेल. कारण की आपण आपल्या संघासाठी खेळतोय, आज आपण आपल्यासाठी खेळतोय, आपण आपल्या संघ मालकासाठी खेळतोय आणि दापोलीतल्या प्रेक्षकांसाठी खेळतोय. जाऊया सनी सरांकडे परत एकदा मायबोली मराठीमध्ये आवाज ऐकूया त्यांचा. त्याचबरोबर आपण पाहूयात तर लॉंग ऑफला ड्राईव्ह केलंय. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलंय 25 या आकड्यावरती. 25 रन झालेत आणि 17 बॉलमध्ये 92 रन्स नाही, हे शक्य नाहीये. आता 17 बॉलमध्ये 92 रन्स हे शक्य नाही.
कारण श्रेयस देखील रनअप मध्ये थोडीशी दुविधा बघायला मिळाली. 17 बॉल मध्ये आपण पाहतोय तर 92 धावांची आवश्यकता. आकाश यांचा पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये 96 धावांची ती वादळी गेली. जस्ट 26 बॉल त्या 26 बॉल मध्ये आपण पाहिली होती. त्याच्यानंतर पुढचा चेंडू असेल यावेळेला लॉंगॉनच्या परिसरामध्ये आकाश असतील. वॉटर गॉड सुपर कॅच आणि रामा खेडेकर मैदानाच्या बाहेर. सुरेख बॉलिंग आणि त्याचबरोबर तितकेच अगदी देखणी कॅच देखील आपल्याला पाहायला मिळाली आकाशच्या माध्यमातून. यापुढची मॅच होईल. सनी सर, मुझे दिन का तो पता नहीं, लेकिन आकाश सकपाल कह रहे हैं कि ये मैच मेरी है। यानी मैच में आप देखोगे ना तो चारों तरफ बॉलिंग में भी आकाश सकपाल, बैटिंग में भी आकाश सकपाल, और अभी आपने देखा बहुत अच्छा कैच पकड़ा। सर क्या कहेंगे इस बारे में? नक्कीच आजच्या दिवसामध्ये हा जो खेळाडू आहे, एक अर्धशतक, त्याच्यानंतर 2 अर्धशतक, त्या दुसऱ्या अर्धशतकामध्ये 96 धावांची ती वादळी खेळी. आणि आता वरुण राजा मात्र याचं आगमन झाले. सायंकाळच्या सत्रामध्ये आता बॅटर्स थोडेसे डिस्टर्ब होतील, कारण आता गोलंदाजांना एक चांगला ऍडव्हान्टेज आहे. न्यू बॅटर्स ऋषी घेतले, जे का टीम ओनर आहेत. राज फायटर्स आणि संतोष एजन्सी टॉस तर झाला होता. संतोष एजन्सीने मात्र तो टॉस जिंकला. चांगला ऑफला ड्राईव्ह केलेला आहे या मॅच मध्ये. आता कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण मॅच दापोली फायटर्स या टीम कडे झुकले. 26-26 या आकड्यावरती. आपण मागची लीग देखील पाहिली असेल. सुरुवातीच्या पहिल्या दिवसातील ज्या मॅच होत्या त्यावेळेला देखील दापोली फायटर्सचा संघ मात्र सुरुवातीच्या 2 ते 3 मॅच पराजित झाले, आणि त्याच्यानंतर उर्वरित ज्या राहिलेल्या मॅच मध्ये त्यांनी कमबॅक केला आणि मग ते क्वालिफाय झाले होते, आणि त्याच्यानंतर मग त्या स्पर्धेमध्ये ते चॅम्पियन देखील बनले. म्हणजे अशाच प्रकारचं कुठेतरी नशिबाची साथ देखील या टीमला मिळालेली आहे. सो पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील त्यांनी करून दाखवलंय. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग, तितकीच दर्जेदार फिल्डिंग देखील. आकाश सकपाळ या नावाची चर्चा या संपूर्ण मॅच मध्ये झाली आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू, आणि त्याची ती स्पेशालिटी पाहिली. समोर आता बॅटिंग मार्क वरती साई तवसाळकर. याही बॉल वरती आक्रमण केलंय. लॉग ऑनच्या परिसरामध्ये चेंडूला खेळण्याचं काम, आणि सरळ मात्र या बॉल वरती 6 रन्स मिळते. षटकार आलाय. हरकत नाहीये. 33 रन्स स्कोर बोर्ड वरती आता लागलेले आहेत. 14 बॉल मध्ये 84 रन्स पाहिजेत. 14 बॉल्स मध्ये आता 84 धावांची आवश्यकता आहे. अगदी पावसाची ही रिमझिम आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल फुल टॉस बॉल. प्रॉपर असा टायमिंग नाहीये. बॅटर्स थोडेसे डिस्टर्ब होतील आता, कारण वरुण राजाचं आगमन झालंय, आणि जे गोलंदाज आहेत बॉलर यांना आता दिलासा मिळालाय की वरुण राजा आता गरजतोय भरसतोय. एक त्यांना ऍडव्हान्टेज असणार आहे. जे गोलंदाज असतील आता ते थोडेसे खुश असतील की येस ऍब्सोल्युटली, की कुठेतरी आपल्याला दिलासा मिळतोय. रबर बॉल ही जी स्पर्धा आपण पाहतोय, एक मानाची स्पर्धा आहे, एक प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधील. 35 रन्स स्कोर कार्ड वरती लागले. 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद. फुल टॉस बॉल आहे. प्रॉपर असा टायमिंग नाहीये. स्वतः फॉलो थ्रो मध्ये जातील का, परंतु नाही. इथे थोडेसे स्वतःला थांबवलेलं आहे. एक केवळ आणि केवळ एकच रन्स घेतलाय, आणि षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपला. लॉस ऑफ 2 विकेट. 36 समर्थ 11. 36 ला 2 समर्थ 11, आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 81 धावांची आवश्यकता. 40.50 सरासरी मेंटेन ठेवत असताना 12 बॉल मध्ये सर 81 रन्स बनवायचे आहेत. संपूर्ण मॅच, या मॅच वरती कब्जा दापोली फायटर्सच्या टीमचा आहे, आणि फक्त 12 मध्ये 81 पाहिजेत. यस सनी सर, पाहायला गेलं तर खूप चांगलं क्रिकेट सादर केलं आहे. गोलंदाजांनी आपली गोलंदाजी नियंत्रित योग्य पद्धतीचं टप्प्यावरती गोलंदाजी हाताळली, आणि एकंदरीत त्यांनी आपल्या गोलंदाजीवरती जो जोर होता त्याच्या जोरावरती त्यांनी कमबॅक करून दाखवलं आहे. म्हणजे सुरुवात जशी पाहिजे होती
तशी भेटलेली नाही आहे. परंतु आता 12 आणि 81 धावा, 12 चेंडू आणि 81 धावा अगर करना है तो कुछ चमत्कार ही हो सकता है. बैट्समैन को चमत्कार करना पड़ेगा. आकाश सकपाल की पारी खेलनी होगी, कुछ अलग खेलना होगा. उम्मीदों पर दुनिया कायम है, लेकिन क्रिकेट में कब क्या होगा कुछ कहा नहीं जा सकता. बॉलिंग ट्रैक पर इस वक्त आयश पवार. इस बार खेला हुआ स्ट्रोक ऑन साइड की जानिब. मॉनसून क्रिकेट का मज़ा ही कुछ और है. जिस तरीके से आपको वाटर किंगडम में जाने की ज़रूरत नहीं है, कहीं दूर जाने की ज़रूरत नहीं है. आप बारिश के क्रिकेट का मज़ा लो और फ्री में मैच भी देखो और अच्छा क्रिकेट भी पेश करो. खास करके ये जो टूर्नामेंट है ना, ये एक अच्छा टूर्नामेंट है. टैलेंटेड खिलाड़ी निकल कर बाहर आए हैं. फिर एक बार आयश की अगली गेंद लेफ्टी टू लेफ्टी. ये देखिए रूम बनाते हुए इनको खेला ऑन साइड की जानिब. 2 रन की मांग है और 2 रन पूरे. स्कोर की बात करें तो इस वक्त टीम का स्कोर 39. 39 धाव संख्या झालेली आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 गेंदे बाकी अब भी इस ओवर की. वाह क्या गेंदबाजी. देखिए जिस तरीके से आपने भी कहा था कि शुरुआत अच्छी हो तो अंत भी अच्छा होता है, मैंने भी वही बात रखी और वही हुआ. पहले ओवर से ही दबाव बनाया. श्रेयस आए जिन्होंने सिक्सर खाने के बाद अच्छी वापसी की. उसके बाद दूसरा ओवर भी बहुत अच्छा फेंका गया. अब तीसरा ओवर के बाद अब देखिए क्या सिचुएशन है. चौथे ओवर के 2 गेंदे आना बाकी. इस वक्त टीम का स्कोर धीरे धीरे सरकता हुआ 40 रन पर. अब ऐसा लगने लगा है कि ये मैच झुकती हुई नजर आ रही है पूरी तरीके से, क्योंकि 8 गेंदों में 77 रनों की पारी लगभग इम्पॉसिबल मिशन. स्ट्रोक तो अच्छा है. 6 रन के लिए गेंद जाएगी. यस अच्छा शॉट. क्या टच और क्या गेंद गई. स्टैंड एंड डिस्पैच. आइए रिप्ले में देखते हैं. ये देखिए जगह पर से ही खड़े खड़े ऐसा लगा कि पूरे मन और पूरे इरादे के साथ इन्होंने स्ट्रोक खेला और यकीनन इस गेंद पर 6 रन की मोहर. अगली गेंद फिर एक बार. वाह ये ऐसे स्ट्रोक बहुत पहले आने ज़रूरी थे तो यकीनन ये सिचुएशन कुछ और होती. बहरहाल इस सिक्सर की मदद से 4 ओवर का खेल भी खत्म हो गया और आखिरी गेंद पर सिक्सर आने के बाद 52 रन हो चुके हैं. 6 गेंदों का खेल और 65 रन की जरूरत. मैंने कहा ना कि लगभग इम्पॉसिबल मिशन. सनी सर काय मजा येते पावसाळी क्रिकेटची. कालही तुम्ही पाहिलात चांगलं क्रिकेट सादर केलं गेलं आणि याचा पूर्ण श्रेय पूर्ण क्रेडिट जर जाईल ना तर ते आयोजकांना जाईल. त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, एक चांगले विचार ठेवले आणि एक एकात्मता काय असते ही त्यांनी दर्शवलं आणि त्याचाच परिणाम. चला फास्ट घ्या, याच्यानंतर आपल्याला आणखीन मॅच खेळवायचे आहेत. 3 मॅच खेळवायचे आहेत लक्षात ठेवा. हां थोडं फास्ट घ्या प्लीज. टीम मीटिंग घेऊ नका. तर सनी सर काय म्हणाले एकंदरीत ज्या प्रकारे तुम्ही स्पर्धा बघताय, आयोजकांची मेहनत आहे आणि या स्पर्धेला संध्याकाळच्या सत्रामध्ये सायराज देसाई सुद्धा आवर्जून मॅचचा आनंद घेत आहेत आणि काय भावना आहेत. सो नक्कीच या ठिकाणी फिलिंग चांगल्या आहेत कारण रसिक प्रेक्षक चांगल्या स्पर्धेचा प्रतिसाद देखील देत आहेत. चांगली मॅच बघतोय. स्पेशली आपण ऑनलाईन रसिक प्रेक्षक हिम्मत सर जे आहेत त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल कारण स्पोर्ट्स टीम या चॅनलवरती जोडलेत. चांगल्या चांगल्या कमेंट्स देखील करत आहेत. खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत, आयोजकांना शुभेच्छा देखील देत आहेत. ते आता गोलंदाजी मार्कवरती संदेश असतील परंतु संदेशांना एक चांगला संदेश दिलाय की तुम्ही असा खराब चेंडू टाकाल तर हा संदेश तुमच्यासाठी असेल. फक्त 6 रन्स. त्याचबरोबर या ठिकाणी दापोली ब्रँच 70-70 चे या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर पिंटेची रेवाळे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पिंटे सर मनापासून हार्दिक स्वागत असेल तुमचं देखील.
दापोलीमध्ये आपण पाहतोय तर 70-70चं जे शॉप आहे आणि ते 70-70चं शॉप आपण पाहायला गेलं ते त्यांचे जे ओनर आपण बघतोय या ठिकाणी पिंट्या रेवाडी सर आलेले आहेत. परंतु रोहन सर आता शॉपमध्ये असतील ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत असतात आणि ज्या ज्या वेळेला आम्ही पिंट्या सर यांना भेटतो त्या वेळेला ते सांगतात की दापोलीतल्या अनेक स्पर्धा आम्ही बघत असतो आणि काही वेळातच देखील पिंट्या सर यांच्या माध्यमातून देखील या दापोलीकरांसाठी देखील आणि त्याचबरोबर आपण अनेक स्पर्धा पाहिलेल्या आहात. त्याच्यामध्ये देखील 70-70चे किट्स देखील दापोली चॅम्पियन्स लीग मध्ये आपण पिंटस्टरांच्या माध्यमातून प्रिंट करून दिले होते. यावेळेला चांगला प्रहार आहे. ऋषी हे तो बैलो खुशी आहे. ऋषी केतलेच्या माठमधून एक क्लासिकल फटका 6 रन आणि स्वतः जे टीमचे ओनर देखील आहेत ते हरकत नाही. येणाऱ्या 4 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता शक्य नाही. ज्याप्रमाणे सांगितलं मिशन इम्पॉसिबल. इमत सर नक्कीच ऋषी घेतल्याबद्दल थोडीशी चर्चा करूयात. जे टीम ओनर आहेत अमेरिकेमध्ये देखील हा खेळाडू खेळून आलाय लेदर टुर्नामेंट. अमेरिकेमध्ये देखील त्या अमेरिकेच्या राष्ट्रामध्ये तो खेळलाय. त्याच्यानंतर नेपाळमध्ये देखील भारताच्या बाहेर जाऊन लेदर क्रिकेट खूप खेळलाय हा खेळाडू. तुमच्या स्क्रीनवरती खेळतोय ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर आणि त्या खेळाडूची डिसिप्लिन देखील दिसते बघा. वाईट बॉल आहे अगदी सरळ तो सोडून दिला गेलाय. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर खराब बॉल असेल तर त्याच्यावरती आक्रमण आहे आणि जे चांगले चेंडू असतील त्यांना सन्मान देखील दिला जातोय. 4 मध्ये 51 पाहिजे. 66 पर्यंत मजल आतापर्यंत मारले या टीमनं. या ठिकाणी पुन्हा एकदा संदेशला तोच संदेश असेल. पुन्हा त्या दिशेने टाकाल ओ दिशा से भटके ना संदेश तो पडेंगे फटके आणि ते 6 रन षटकार. तीन चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक एका बॉल वरती आता 15 रन्स पाहिजेत. 3 मध्ये 45 ची गरज. 3 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. असला फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घेऊयात. आणि दापोली फायटर्स या टीमची जर इमासर चर्चा करायला गेलं तर सगळे आपल्याला नवीन चेहरे पाहायला मिळतील. नवीन नवीन यंगस्टर्स आहेत. युवा खेळाडूंना संधी दिलेली आहे. जतीन दादा सालगावकर यांनी ज्यावेळेला ऑप्शन मध्ये नवीन नवीन खेळाडूंना घेतलं एक चांगली टीम बनवली. चांगली बॅलन्स टीम बघायला मिळते. क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी कॅच पकडली जाते आणि त्या आयुष पवार कोणती चूक करत नाहीत. विकेटचं पतन झालंय. ऋषी केतले यांना माघारी परतावं लागतंय आणि अगदी चेहऱ्यावरती हास्य घेत संजू सॅमसन मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. आजच्या दिवसामध्ये संजू यांना बॅटिंगची संधी मिळाली. प्रत्येक मॅच मध्ये बॅटिंग पर्यंत आले ते. 2 चेंडू असतील. 2 चेंडूंमध्ये 45 धावांची आवश्यकता. आज संजू सॅमसन सर आपण पाहायला गेलं तर फक्त ऍज अ फिल्डर म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा अवॉर्ड या मैदानामध्ये खूप वेळा त्यांनी पटकावलाय आणि अनेक खेळाडू मात्र अनेक जे संघ असतात ऍज अ फिल्डर म्हणून या खेळाडूला आपल्या टीम मध्ये समाविष्ट करत असतात. आणि आता बॅटिंगची संधी मिळाली. चेहऱ्यावरचा हास्य सांगते संजू यांच्या. खोलवरचा बॉल होता त्याला अगदी मोठा प्रहार करण्याचं काम केलंय. 1 रन घेतलाय आणि सरळ मात्र दुसरे धाव घेण्यासाठी इच्छुक होते संजू परंतु साईनं साफ नकार दिला. संपूर्ण मॅच दापोली फायटर्स या टीम कडे झुकले. आकाशच्या चेहऱ्यावरचं ते हास्य सांगते की येस होय मागच्या 2 मॅच पराजित झाल्यानंतर हा सामना आता आम्ही जाऊन संतोष एजन्सी आपले डिसिजन सांगायचंय. बॉलिंगचं डिसिजन घेतलेलं आहे संतोष एजन्सी या टीमनं. यावेळेला चेंडू हवेमध्ये स्वतः फॉलो थ्रू मध्ये आलेच संदेश. कॅच पकडली जाईल परंतु ही देखील कॅच मिस झाली आहे. हातामधून तो बॉल निसटलाय परंतु सामना मात्र त्यांनी तो जिंकलेला आहे. अभिनंदन दापोली फायटर्स या टीमचं करावं लागेल आणि प्लेयर ऑफ द मॅच या मॅचचा आणि प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर आकाश सकपाळ आपण ठरलेले आहात प्लेयर ऑफ द मॅच.
आदरणीय बेनरी सर आपल्या शुभ हस्ते आपण आकाश सकपाळ यांना आपण अवॉर्ड देऊयात. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण बेनेरी सर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. यस आकाश सकपाळसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय इनिंग्स खेळलाय खरोखर. मन जिंकलेत सगळ्यांचीच. 96 96 धावा वैयक्तिक बनवल्या.